नाशिकच्या सदनिका गैरव्यवहार प्रकरणी दोषी ठरलेल्या माणिकराव कोकाटेंची सर्व खाती ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काढून घेतली आहेत। माणिकराव कोकाटेंची सर्व खाती ही अजित पवारांकडे वर्ग करण्यात आली आहेत। दरम्यान माणिकराव कोकाटेंनी आपला राजीनामा हा उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे दिल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे। तर कोणती खाती होती माणिकराव कोकाटेंकडे तर क्रीडा आणि युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास आणि अवकाश विभाग अशी सर्व खाती ज्यांचा पदभार आता अजित पवारांकडे सोपवण्यात आलाय। मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंची खाती काढून घेण्याची शिफारस ही राज्यपालांकडे केली आणि त्यानंतर राज्यपालांनी त्यास मंजुरी दिली। त्यामुळे आता माणिकराव कोकाटे हे बिनखात्याचे मंत्री आहेत, पण त्यांनी आपला राजीनामा हा उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे सोपवला असल्याची माहिती राष्ट्रवादीचं कार्यालय देते। माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात नाशिक जिल्हा आणि सत्र न्यायालयानं अटक वॉरंट जारी केलंय। सदनिका घोटाळा प्रकरणात कनिष्ठ न्यायालयानं सुनावलेला 2 वर्षांचा तुरुंगवास आणि काही हजार रुपयांचा दंड हा सत्र न्यायालयानं कायम ठेवला होता आणि या प्रकरणी आता शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे। जर मुंबई उच्च न्यायालयानं माणिकराव कोकाटेंची शिक्षा कायम ठेवली तर अजित पवार कोकाटेंनी दिलेला राजीनामा हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे सुपूर्द करतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।